भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। जगामध्ये आपण विविध प्रकारचे कर्म करतो. कर्मयोगामध्ये भगवंतांनी सांगितलंय, कर्म करत असताना कर्मांपासून मुक्ती प्राप्त करा. तुमचा मनुष्य जन्म झालेला आहे, या जगात आपण जन्मलेलो आहोत. निश्चितच वासना आहेत, प्रारब्ध वासना आहेत, ज्या संपवण्यासाठी आपल्याला हे शरीर, मन आणि बुद्धी मिळालेलं आहे. आणि आपण सतत आतापर्यंत कर्मच करत आलेलो आणि क्षणार्धात आपल्याला काही ज्ञान प्राप्त झालं आणि आपण ठरवलं आपण मोक्ष प्राप्त करावा. भगवंतांनी तर सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, कर्माचा त्याग करा. आणि भगवंत इथे सांगतात, सर्व कर्मांचा त्याग करू नका. का? कारण सर्व कर्मांचा त्याग केला तर तुमच्या प्रारब्ध वासना संपतील कशा? त्या तर तुम्हाला उपभोगूनच संपवायच्यात, कर्म करूनच संपवायच्या. पण भगवंत म्हणतात, यज्ञ तप दान हे कर्म करा. यज्ञ कर्म म्हणजे निस्वार्थ कर्म करणे. या शरीराद्वारे, या दशेंद्रियांद्वारे निस्वार्थ कर्म करणे, ज्याला कर्मयोग म्हणतात. तप म्हणजे मनाद्वारे आपण मन शांत ठेवणे, मनाचा उपयोग परमेश्वराशी तादात्म्यता प्राप्त करण्यासाठी करणे. आपल्या भावभावना त्या परमेश्वराच्या एकाच विचारावर एकवटणे, ध्यानस्थ होणे, जेणेकरून त्या परमात्मा परमेश्वराचा सोडून दुसरा कोणताही विचार आपल्या मनामध्ये प्रवेश करणार नाही. या ऐहिक जगातील कोणतीही आकर्षण आपल्याला त्या परमात्मा परमेश्वराच्या विचारापासून दूर घेऊ जाऊ शकणार नाही. भगवंतांनी आतापर्यंत ज्ञान प्रदान केलं 17 अध्यायामध्ये, आणि 18वा अध्याय म्हणजे मोक्ष संन्यास योग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, या तीनही योगांचं आचरण करून तुम्ही संन्यासी बना. कर्म करा, परंतु कर्मापासून निवृत्त होऊन करा. कर्मामध्ये गुंतून जाऊन नाही, कर्माच्या प्रती आसक्ती ठेवून नाही, कर्मफलाच्या अपेक्षेने नाही. काहीतरी पाहिजे म्हणून अहंकार प्रेरित, अहंकार केंद्रित कर्म करणं हे सुद्धा चुकीचं आहे. निस्वार्थ कर्म म्हणजे काय? निस्वार्थ कर्म म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ निर्माण करणाऱ्या वासना यांच्याद्वारे प्रेरित कर्म नको. असं कर्म जेव्हा तुम्ही करत जाल तेव्हा कर्मयोगाचं आचरण कराल. मग मन तुम्ही परमात्मा परमेश्वरावर स्थिर केल्यावर ते सुद्धा हळूहळू शांत होईल आणि त्याच्यासाठी ज्ञानाचा तुम्हाला उपयोग होईल. हे सर्व करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग हे एकत्रितपणे जेव्हा साधक
आयुष्यात आचरणात आणतो एकत्रितपणे, कसं ठरवायचं? कर्मयोग तुमच्या स्थूल शरीरासाठी आहे, भक्तियोग तुमच्या मनासाठी आहे, आणि ज्ञानयोग तुमच्या बुद्धीसाठी. तुमच्या वासना आहेत त्याप्रमाणे तुम्ही या तिघांचं आचरण करा, जेणेकरून तुमचं मन शांत राहील, तुमचं मन उद्विग्न होणार नाही. तेव्हा हळूहळू कर्म करत असताना तुम्ही कर्मापासून अलिप्त राहाल. कर्म कराल पण त्या कर्मामध्ये गुंतून जाणार नाही. त्याला संन्यास म्हणतात. आणि त्याग म्हणजे कर्मफलाचा अपेक्षा किंवा कर्मफलाबद्दल कोणताही विचार न करणे. कर्म करताना थोडक्यात कर्मफलाचा त्याग करणे, कर्मफल सोडून देणे. कर्म कराल तुम्ही, निस्वार्थ करा, स्वार्थी कोणतंही करा, पण फळाची अपेक्षा नका ठेवू. त्याला त्याग म्हणतात. गीता 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 तुम्हाला त्याग शिकवते. निस्वार्थ कर्म करा, त्यागी बनाल. त्यागी बनल्यानंतर संन्यासी बना. का? जगापासून अलिप्त व्हाल. त्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष संन्यास योग. योग म्हणजे योगाचरण केल्यानंतर, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिन्ही योगांचं आचरण केल्यानंतर तुम्ही त्यागी बनाल. त्यागी नंतर संन्यासी बनाल आणि नंतर मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष संन्यास. भगवंतांनी पहिल्या विभागामध्ये संन्यास आणि त्याग या दोघांमधला फरक सांगितलाय. जे साधू इच्छायुक्त कर्मांना सोडून देतात ते संन्यासी आहेत, आणि जे कर्मफलांची आशा सोडून देतात ते त्यागी आहेत. भगवंत पुढे म्हणतात, सर्व कर्मांचा त्याग करू नका. एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे भगवंतांनी. अग्नी. अग्नी कितीही आणि कसंही प्रज्वलित केला धुरापासून अलिप्त राहू शकतो का? धूर नसलेला अग्नी असू शकतो का? तसं कर्महीन, कर्मरहित मनुष्य असू शकत नाही. मनुष्य आला, त्याचा जन्म झाला, तो जगतोय म्हणजे कर्म करणं अपरिहार्य. जसा अग्नी धुराशिवाय राहू शकत नाही, तसाच मनुष्य कर्माशिवाय राहू शकत. निस्वार्थ कर्म करा, संन्यासी बना, आणि कर्मफलाचा त्याग करा, त्यागी बना. म्हणून भगवंत म्हणतात, त्याग हा 3 प्रकारचा आहे. सात्विक, रजसिक, तामसिक. त्यागाचे 3 प्रकार आहेत. भगवंत प्रथम स्पष्ट करतात, तुम्ही सर्व कर्म त्यागू नका, यज्ञ तपदान हे कर्म करा. भगवंत 5व्या श्लोकात म्हणतात, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोत्तान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ कर्म, तपोसाधना आणि दान धर्म याचा त्याग करू नका, कारण ते केलेच पाहिजेत. तुमचे जे निस्वार्थ कर्म आहेत, जे यज्ञ कर्म आहेत, आणि जो तुम्ही तपोसाधना करतात, दान धर्म करतात, त्यामुळे तुम्ही पवित्र होता. यज्ञो दान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. मनीषिणाम म्हणजे विद्वान. विद्वान पावनाने पावन होतात.
विद्वान म्हणजे ज्याला विस्डम प्राप्त झालेला आहे, ज्याने ज्ञान ग्रहण केलेलं आहे, आत्मज्ञान ग्रहण केलेलं आहे, आणि तो प्रत्यक्ष ते ज्ञान उपयोगात आणतो. अक्कल वापरतो, हुशारी वापरतो आणि कर्म करतो. अशा प्रकारे जेव्हा मनुष्य कर्म करेल तेव्हा तो पवित्र होईल. पवित्र होईल म्हणजे काय? तुम्हाला अपवित्र काय करता? तुमच्या वासना, तुमच्या इच्छा आकांक्षा. पवित्र होईल म्हणजे तुम्ही ज्या इच्छेने प्रेरित होऊन कर्म करता, किंवा ज्या वासनांमुळे तुमचे कर्म घडत असतात, त्या प्रारब्ध वासना असला तरी, संचित वासना असला तरी, ज्या वासनांसाठी ते कर्म घडत असतात त्या वासना संपतात. वासनांना इथे दोषी म्हटलेलं आहे. तो दोष निघून जातो, त्यामुळे तुम्ही पवित्र होता. भगवंत म्हणतात, यज्ञ दान तप कर्म केलं तर तुम्ही पवित्र होता. परंतु ही कर्म कशी केली पाहिजे? पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, एतान्यापि तु कर्माणि संगम तत्त्वफलानि च कर्तव्यनिति मे पार्थ निश्चितम अनुत्तमम. हे माझं उत्तम मत आहे. कसं? तू हे कर्म करशील, हे आसक्ती रहित कर. कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवू नको. आणि कर्मफलाच्या त्याग करून केलेली कर्म पाहिजेत. जी कर्म आसक्ती रहित असतात आणि तुम्ही कर्मफलाची अपेक्षा न ठेवता करतात, तीच कर्म केवळ तुमच्या वासना संपवतात. आसक्ती असलेली, कर्मफलाच्या अपेक्षा असलेली कोणतीही कर्म, ती आसक्ती कितीही सात्विक असो, ती फळप्राप्ती कितीही सात्विक असो, तुमच्या वासना संपणार नाही. हे भगवंत इथे स्पष्ट करतात. आणि भगवंत पुढे म्हणतात, नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्याग तामस परिकीर्तितः. म्हणजे काय? अनिवार्य कर्तव्य कर्म सोडून तर चालणारच नाही. तुम्ही जन्माला आहात, प्रारब्ध वासनांनी प्रेरितचे कर्म ते तुम्हाला सोडता येणारच नाही. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्याच लागतील. तुमची कर्तव्य कर्म तुम्हाला करावीच लागतील. त्याला भगवंतांनी इथे अनिवार्य म्हटलेलं आहे. नियतस्य, जे जे नित्य कर्म आहे आणि नैमित्तिक कर्म आहे, ते तुम्ही केलेच पाहिजेत. ते तुम्ही टाकून देऊ शकत नाही. ते जर तुम्ही त्याग करायचा प्रयत्न केला, टाकून दिलं, तर तो त्याग हा तामसिक त्याग आहे, तो सात्विक त्याग नाही. कारण तुम्ही जबाबदाऱ्या सोडून दिल्या, तुमची कर्तव्य पार पाडणं सोडून दिलं आणि कर्म केलीत, तर कितीही कर्म करा, तुमच्या वासना संपणार नाहीत. तुमच्या वासना वाढतच जाणार, अतृप्तच राहतील. म्हणून भगवंतांनी अशा त्यागाला तामसिक त्याग म्हटलेला आहे. पुढे भगवंत राजसिक त्याग स्पष्ट करतात. दुःख मित्येव यत् कर्म काय क्लेश भयात्यचेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. कोणतंही कर्म, मला त्रास होतो, माझं शरीर साथ देत नाही, किंवा मला दुःख होतं, माझी बुद्धी भ्रष्ट होईल, असं कोणतंही कारणामुळे तुम्ही जर एखादं कर्म करणं सोडून दिलं आणि अनुकूल परिस्थिती आली तर तेच कर्म तुम्ही करता. प्रतिकूल परिस्थिती असेल, तुम्ही ते कर्म करत नाही. अशा प्रकारे जे तुम्ही कर्म सोडून देतात, तत्व काय? तुमचं शरीर मरणीभूत, याला त्रास व्हायला नको. म्हणून जे कर्म तुम्ही सोडून देता, त्या कर्मांना काही जरी केलं तरी तुम्हाला त्या कर्मांनी वासना संपवता येत नाही.
त्याला भगवंतानी राजसिक त्याग म्हटलेला आहे. रजस आहे काहीतरी अपेक्षेने तुम्ही केलेला त्याग आहे, कोणत्या तरी इच्छेने केलेला त्याग आहे. राजसिक आहे. तुमच्या वासना संपणार नाहीत. भगवंत पुढे सात्विक त्याग स्पष्ट करतात. कार्यमित्येव यत् कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगम तत्त्वफलं चैव सत्याग सात्विको मत. भगवंत म्हणतात हा सात्विक त्याग आहे. कोणता? जो त्याग करण्यासाठी म्हणजे तुम्ही कुठला तरी त्याग करता, निस्वार्थ कर्म करता, कर्माच्या प्रती आसक्ती नसते आणि कोणत्याही फलप्राप्तीची अपेक्षा नसते. निरपेक्ष आणि निरासक्त केलेले कर्म जे आहेत त्यामुळे जो त्याग घडतो त्याला भगवंतांनी सात्विक त्याग केलाय. आणि ही निरासक्त निरपेक्ष कर्म कोणती असावीत? कर्तव्य कर्म असावी. कर्तव्य कर्म कोणते? हे मागच्या श्लोकात भगवंतांनी स्पष्ट केले. नित्य कर्म, जी कर्म केल्याने तुम्ही कर्तव्य पार पाडाल, तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल, ती कर्म. योग्य अयोग्याची जाण ठेवून तुम्ही जे कर्म पार पाडाल ती कर्म, त्याला भगवंतांनी सात्विक त्याग म्हटलाय. अशी कर्म करत, निरपेक्ष निस्वार्थ कर्म करत जो त्याग घडतो त्याला सात्विक त्याग म्हणतात. ही सुरुवात कशी होते सात्विक त्यागाला? प्रथम तुमचं शरीर, तुमची इंद्रिये हे जगाच्या आकर्षणापासून स्वतःला दूर नेतात, त्याच्यामध्ये गुंतवत नाही. त्याला आत्मसंयमन म्हणतात. तुम्ही जगाच्या आकर्षणापासून दूर जाता, त्यामुळे काय होतं? तुमचं मन शांत होतं, तुमची बुद्धी स्थिर होते, परिपक्व होते, वस्तुनिष्ठ होते. ऑब्जेक्टिव्हिटी, यू शुड बी ऑब्जेक्टिव्ह, यू शुड नॉट बी सब्जेक्टिव्ह. तुम्हाला योग्य अयोग्याची जाण पाहिजे असेल या क्षणी वास्तवामध्ये, तर यू शुड बी ऑब्जेक्टिव्ह. वास्तवामध्ये राहण्यासाठी वस्तुनिष्ठ राहणे आवश्यक आहे. ऑब्जेक्टिव्हिटी इज मस्ट. ऑब्जेक्टिव्हिटी विल लीड यू टू प्रॉपर डिसिजन मेकिंग. तुम्हाला नक्की कळतच नसेल काय चालू आहे, कुठे चालू आहे, मग असं मग तसं मग तसं मग ते तसं असतं तर तुम्ही योग्य निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट स्पेसिफाय करावे लागतील तुमच्या विचारांचे, आणि मग तुम्हाला विचारांना गुंफावं लागेल. असं जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा ते आचरणात येतील आणि तुमचं कर्म योग्य होईल. योग्य कर्म पुण्य निर्माण करतं, तुमच्या वासना संपवत. म्हणून तो त्याग आहे, अशा योग्य कर्मांद्वारे घडणारा जो त्याग आहे तो सात्विक त्याग म्हटलेला आहे. आणि तो कसा करायचा की जेणेकरून तो फलप्राप्ती देईल. फलप्राप्ती म्हणजे काय? मोक्ष देईल. हे भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितलंय. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशलेनानुशच्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. छिन्न संशय, तुमच्या मनात कुठलाही संशय नको. कोणतंही कार्य करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय नको. यू शुड बी ऑब्जेक्टिव्ह. यू शुड नॉट बी सब्जेक्टिव्ह. तुम्ही कर्म करताना असं म्हणू नका की हे स्किल्ड वर्क नाही म्हणून मी सोडून देतो, हे कुशल कार्य आहे म्हणजे माझा स्किलसेट वापरला जाईल म्हणून तुम्ही आसक्ती ठेवून ते कर्म कराल. इथे माझं स्किलसेट किंवा माझं स्वत्व, माझे जे काही
आतापर्यंत अंगीकृत असलेले गुण आहे ते वापरले जाणार नाही, मी त्यांना न्याय देऊ शकणार नाही, म्हणून ते मी कर्म करत नाही. आणि ज्यांना न्याय देऊ शकतो ते कर्म करतो. दिस विल नॉट वर्क. योग्य अयोग्य महत्वाचं आहे. तुम्ही काय योग्य प्रकारे करू शकता याच्यापेक्षा तुम्ही योग्य करा. प्रत्येकच गोष्ट तुम्ही योग्य प्रकारे करू शकणार नाही. योग्य गोष्ट तुम्ही योग्य प्रकारे करूच शकाल असं नाही. हे योग्य आहे, ही योग्य गोष्ट आहे, पण तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी नाही, ते कौशल्य नाही. म्हणून ती योग्य असली तरी तुम्ही नाकारता. आणि एखादी गोष्ट करू शकता बेस्ट ऑफ युअर कॅपॅसिटी म्हणून तुम्ही ती करता. फार महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत मी हे केलेलं आहे, त्याच्यामुळे चांगले फळं मिळालेली आहेत, पुण्यकर्म झालेलं आहे, मी पुण्य गोळा केलंय, म्हणून आता सुद्धा मी तेच करणार. नथिंग लाईक दॅट. असं कधीच घडत नाही. असं कधीही घडत नाही. सॅक्रेटिस म्हणून एक जर्मन फिलॉसॉफर फार प्रसिद्ध आहे. तो एकदम प्रॅक्टिकल उदाहरण देतो, योगी म्हणजे कोण. एकदम साधं उदाहरण. जेव्हा त्याला विचारलं गेलं की अरे बाबा हे तू एवढं सर्व कसं करतोस, काय त्याच्या मागचं कारण आहे, तेव्हा त्याने सांगितलं. त्याने टेलरचं उदाहरण दिलं. टेलर म्हणजे कपडे शिवणार. त्याने सांगितलं यू शुड बी लाईक अ टेलर. टेक मेजरमेंट्स एव्हरी टाइम अँड देन ऍक्ट. थोडक्यात काय, कुठलीही परिस्थिती समोर आली तर तिला नवीन म्हणून बघा. काल काय या परिस्थितीत मी केलं म्हणून आज करू नका. आज तिला सेपरेटली ट्रीट करा. कारण मागच्या स्थितीत आणि आजच्या स्थितीत बदल झालेला असतो. प्रत्येक क्षणाला तुम्ही बदलता, प्रत्येक क्षणाला जग बदलतं. मग परिस्थिती कशी बदलणार नाही. तुम्ही काल केलं म्हणून ते आज योग्यच ठरेल असं नाही. सो चेक इट अप. कोण सर्वोत्तम टेलर असतो, जर दरवेळेस मेजरमेंट घेतो आणि शिवतो तरच तो योग्य कपडे शिवू शकणार. तसंच तुम्ही दरवेळेस जर परिस्थितीचं योग्य आकलन केलं तरच तुम्ही योग्य कर्म करू शकाल. काल केलं मग असं आहे तसं आहे त्याने केलं म्हणून मी करतो, तुमचं कर्म योग्य होईलच असं नाही. यू शुड बी ऑलवेज इन प्रेझेंट अँड एव्हरी सिच्युएशन इज न्यू सिच्युएशन म्हणून तुम्ही ट्रीट करा. हे नवीन आहे. कधी मागचा दृष्टिकोन आणू नका आता कर्म करताना. कर्म करा. तुम्ही वस्तुनिष्ठ बना. वस्तुस्थिती तुम्ही जाणून घ्या. सत्य तुम्ही जाणून घ्या आणि सतत सत्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करू शकाल. हे शुड बी ऑब्जेक्टिव्ह. पण कुशल कर्म असेल, आय एम एक्सपर्ट इन दिस म्हणून मी ते करेल, मी एक्सपर्ट नाही म्हणून ते मी सोडून देईल असं नाही. जे योग्य ते करा, अयोग्य ते सोडून द्या. भगवंत पुढच्या श्लोकामध्ये योगी कोण हे स्पष्ट करतात. कर्म तर प्रत्येक मनुष्य करतो, संन्यासी पण करतो, त्यागी पण करतो, पण ह्यांच्यातला योगी कोण हे भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितलं. नहि देहभृता शक्यम त्यक्तु कर्माण्यशेषतः यस्तु कर्म फल त्यागी सत्यागित विधीयते. त्यागी कोण आहे. आपण हा देह प्राप्त केलेला आहे, आपण मनुष्य.
देह आहे, वासना आहेत, म्हणून आयुष्य जगणं कंपल्सरी आहे. तुम्ही सोडून पळून जाऊ शकत नाही. आणि आयुष्य जगायचं म्हटलं म्हणजे कर्म करणं आलंच. पण कर्म तुम्ही सोडून पळून जाऊ शकत नाही. कर्म करणं अत्यावश्यक आहे. मग अत्यावश्यकच आहे, तुम्ही योग्यच कर्म करा ना. तुम्ही पळून जाऊ शकत नाही, सोडू शकत नाही, मग योग्यच कर्म करा. म्हणून तर भगवंत म्हणतात इथे की सर्व कर्मांचा त्याग करू नका. मग कर्म करणंच आहे, मग योग्य कर्म कोणतं? यज्ञ, तप, दान. यज्ञ म्हणजे निस्वार्थ कर्म केल्याने तुमची मनोवृत्ती जी आहे ती शांत होते, सात्विक होते. त्यामुळे तुम्ही तप करू शकता, मोक्षप्राप्तीसाठी आत्मज्ञानाचा उपयोग करू शकता. आणि त्यामुळे तुम्ही त्यागी बनता, द्यायची वृत्ती करता, म्हणजे दान करता. तोपर्यंत यज्ञ आणि तप करते तोपर्यंत तुम्ही दान करूच शकत नाही, सात्विक दान करूच शकत नाही. तोपर्यंत जे पण दान तुम्ही कराल ते राजसिक आहे, तामसिक आहे. तुम्ही शरीर आणि मनावरती विजय मिळाल्याशिवाय तुमची सतसत विवेक बुद्धी जी सतत तुम्हाला सतकडे घेऊन जाते. विवेक बुद्धी, विवेकाने योग्य अयोग्य, नित्य अनित्य हे जाणून जी घेऊन जाते ती सत सत विवेक बुद्धी. बुद्धी म्हणजे बुद्धी, विवेक म्हणजे काय? जी योग्य अयोग्याची जाण राखते. आणि सद म्हणजे काय? सत्कर्म करते. बुद्धी विवेक सत्कर्म करते. आणि सत्सद विवेक बुद्धी जे सत्कर्म तुम्हाला सतपर्यंत, सत्य तत्वापर्यंत, त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत घेऊन जातात ते. म्हणून सत सत विवेक बुद्धी. शंकराचार्यांनी फार सुंदर सांगितलं, नित्य अनित्य विवेक विचार. नित्य अनित्य विवेक विचार. विचार कसा असावा? विवेकी असावा. आणि कसा? नित्य अनित्याचा विचार करणं. निस्वार्थ कर्म केव्हा कळतं? नित्य अनित्य विवेक विचार. जेव्हा तुम्ही सतत योग्य अयोग्याचा विचार कराल, बुद्धी वापराल सत्कर्म करण्यासाठी, सतपर्यंत पोहोचण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, तेव्हा तुमचे कर्म हे निस्वार्थ होतील, निरासक्त होतील, निरपेक्ष होतील. आणि तुमचा त्याग सात्विक त्याग घडेल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही त्याग कराल तेव्हा तुम्ही योगी बनता. तोपर्यंत तुम्ही भोगीच आहात. भगवंत पुढे म्हणतात, अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न सुसन्यासीनां क्वचित. त्याग करणारे आणि जे त्याग न करणारे, त्याग करणारे त्यागी आणि त्याग न करणारे अत्यागी, जे त्याग करत नाही, यांना दोन्ही प्रकारची फळं मिळतात. एक अपेक्षित, एक अनपेक्षित, आणि एक संमिश्र, दोन्ही कंबाईन. दोघांनाही या तीनही प्रकारची फळे मिळतात. त्रिविध कर्मफल प्राप्त होते. तर त्रिविध म्हणजे काय? अपेक्षित, अनपेक्षित, दोन्ही प्रकारची. मात्र ती कर्मफले संन्यासीला प्राप्त होत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. ही कर्मफल आहे, ही संन्यासीला लागू होत नाहीत. कारण त्याच्या वासनाच नसतात, इच्छाच नसते कर्म करायला. मग त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची कर्मफल मिळवून त्याने कर्मफलाचा त्याग केलेला आहे. संन्यासाने कर्मफलाचा त्याग केलेला आहे.
त्यामुळे ती अपेक्षित असो अनपेक्षित असो संमिश्र असो, त्याला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. कारण त्या कर्मांच्या फळाच्या अपेक्षाने त्याने कर्म केलंच नाही. म्हणून संन्यासाला हे लागू होत नाही. भगवंतांनी पुढे कर्म केलीच पाहिजे. त्यागी अत्यागी त्याग कर्म करा. आणि त्याग कर्म करण्यासाठी शरीर मन बुद्धीचा उपयोग आणा, हे आतापर्यंत समजून सांगितलं. अत्यागी मनुष्य हा स्वार्थ कर्म करतो, इच्छायुक्त कर्म करतो. आणि त्यागी मनुष्य इच्छा ठेवून कर्म करत नाही आणि कर्मफलाचा त्याग करतो. तेव्हा तो संन्यासी बनतो. कर्म संन्यास योग, योगी संन्यासी मोक्ष, मोक्ष संन्यास योग. सुरुवात कर्मापासून होते. म्हणून भगवंतांनी पुढे कर्माची कारणं कोणती, त्याच्या प्रेरणा कोणत्या, हे स्पष्ट करा. कारण हे सर्व करण्यासाठी संन्यासी त्यागी योगी हे करण्यासाठी कर्म तर करावंच लागतं. मग नक्की कर्म कसं करायचं जेणेकरून ते निस्वार्थ होईल, निरपेक्ष होईल, निरासक्त होईल. म्हणून भगवंतांनी संक्षिप्तपणे हे जे ज्ञान आतापर्यंत दिलेलं आहे ते इथे स्पष्ट केलेलं आहे. ते आपण पुढील सत्रापासून समजून घेऊया. हरिओम.